श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी आज तुम्हाला काही सांगू इच्छितात. जर बाळा पडद्याआड काय सुरू आहे हे जर तुला माहीत झाले तर तू आनंदाने नृत्य करशील. होय, कारण तुझ्या मनातील ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. यावर तुझा आज जरी विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे. देव म्हणतात, विश्वास ठेवा. या दिवसात तुम्हाला ती विपुलता, ते आनंद प्राप्त होणार आहेत. या सर्व आनंदासाठी देवाने तुमची निवड केली आहे. तुम्ही पात्र आहात, तेव्हाच तुम्हाला हे सुख देण्यात येणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा, आनंदी राहा, काळजीमुक्त राहा, चिंतामुक्त राहा. कारण तुम्ही केलेली सर्व कर्म देवाने पाहिली आहेत. स्वामी स्वतः तुम्हाला मदत करायला आले आहेत. तुमच्या त्या अडचणी पाहून आणि तुमचे ते क्लेश पाहून देव तुमच्यापर्यंत स्वतः आले आहेत. तेव्हा तुम्ही आता निश्चिंत राहा. स्वामी तुमच्या जीवनात सर्व काही शुभ परिवर्तन घडवून आणणार आहेत. यावर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाचा धावा तुम्ही ज्याप्रमाणे करत आहात, मग ते नामस्मरण असोत किंवा ग्रंथाचे पठण असो, ते मनापासून करा. तुम्ही घेतलेले सर्व काही संकल्प देव देवाच्या कृपेने पूर्ण करून घेत आहेत. देव म्हणतात, जर तू माझ्यासाठी संकल्प केला आहेस आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेस, तर पुढील काही काळातच तुला ते आनंदाचे असे चमत्कार पाहायला मिळतील, जे तू या आधी कधीही अनुभवले नव्हते. तुमचाही स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या वचनावर विश्वास असेल तर हो स्वामी, ते स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा. तुम्ही आजपर्यंत तुमच्या जीवनात खूप काही संघर्ष केले आहेत. ते देवापासून लपलेले नाही. तुम्ही जे काही मागत आहात ते देखील लपलेले नाही. पण देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की जे आज तुझ्यापासून सुख पडद्याआड आहे ते मी पाहू शकतो आणि मी तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि सुखाचा आशीर्वाद देऊ इच्छितो. ते घेण्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो. देव म्हणतात, जर तू माझ्या आज्ञेचे पालन केलेस आणि योग्य मार्गावर पुढे चालत राहिलास तर ते सुख तुला भरपूर प्रमाणात प्राप्त होणार आहे. तुम्ही जे काही कर्म आधीच केले आहे, आता तुम्हाला तो आरामही मी देणार आहे. कारण तुम्ही आधीच ते कर्म केले आहेत. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करून ठेवले आहेत त्या मार्गावर तुमच्यासाठी आता सुख, आनंद आणि खूप काही असे चमत्कार देव तुम्हाला देऊ इच्छितात, जे तुमच्या विचारांच्याही पलीकडे आहे. म्हणूनच ते देवांचे चमत्कार आहेत. देवांची अद्भुत लीला तुम्ही अनुभव करणार आहात. देव आज या क्षणाला तुम्हाला त्या विपुलतेने आणि त्या आनंदाने, प्रेमाने भरू इच्छितात. कारण तुम्ही त्याकरता देवाकडे आधीच प्रार्थना केली होती. हा संदेश तुम्ही ऐकत आहात. हा संदेश त्याच प्रार्थनेचे उत्तर किंवा संकेत समजा आणि तुमच्या जीवनात येणारे ते चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात. यावर संपूर्ण विश्वास ठेवा. ते तुमचेच आणि तुमचेच आहे. तुमच्यासाठी आता देव असे द्वार उघडत आहेत, जिथे तुम्हाला ती विपुलता, ती संपन्नता, ते ऐश्वर्य, ते सुख प्राप्त होणार आहे. जेव्हा तुम्ही खूप काही दुःखातून जात होतात, त्या क्लेशातून, संघर्षातून जात होतात, त्याही क्षणाला देवाची साथ तुम्हाला होती. त्यामुळे तुम्हाला त्याही काळात खूप काही संघर्षातून लांब ठेवण्यात आले होते. जरी आज तुम्ही ते जाणू शकत नाही, पण देव ते सर्व काही
जाणतात. देवाची अफाट शक्ती अविरत कार्यरत आहे. देवाच्या शक्तीवर आणि देवाच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास आहे ना? मग तुमचे ते कार्य नक्कीच होईल. देव तुम्हाला अशा ठिकाणी मदत करणार आहे जिथे तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नाही. जे कार्य करून तुम्ही ते खूप काही मागेच पूर्वीच सोडून दिले होते, त्या ठिकाणाहून देव तुम्हाला ती मदत देऊ इच्छितात. जे कार्य तुम्ही आधीच केलेले आहे त्यातून तुम्हाला असे काही प्राप्त होणार आहे जे तुम्ही अनपेक्षितपणे लाभ प्राप्त करणार आहात. देव तुमचे केलेले कर्म कधीही विफल होऊ देणार नाहीत, कारण देव तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर आज रात्रीतून माझ्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. तेव्हा तू सज्ज राहा, कारण तुला आता माझे चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करण्याची वेळ आली आहे. जेव्हा तुम्ही निद्रिस्त असाल तेव्हा तुमच्यातून मी ते खूप काही संघर्ष काढून घेईल. तुमच्यातून त्या वेदना काढून घेईल. तुमच्यातून ते दुःख क्लेश काढून घेईन आणि त्या जागी तुम्हाला देईल ते आनंद, उत्साह आणि तुमचे आरोग्य. इथून पुढे तुम्ही जेव्हाही आरोग्याच्या काही तक्रारी शोधाल तरीही त्या तुम्हाला तुमच्यात सापडणार नाहीत. माझा आशीर्वाद तुमचे आरोग्य बरे करेल, तुमचे विचार चांगले करेल, तुम्हाला सुखी आणि आनंदी ठेवेल. तुमच्या इजांवर मी फुंकर घालत आहे, तुमच्या जखमांवर मी औषध देत आहे. तेव्हा ते औषध असेल माझ्या नामस्मरणाचे. तू जेव्हाही नामस्मरण करशील तेव्हा तुला त्या वेदना होणार नाहीत. तेव्हा बाळा, नामस्मरणाला दुर्लक्षित करू नकोस. जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हाच तुम्ही माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल. बाळा, घाबरू नकोस. माझा आशीर्वाद तुझ्यासाठी योग्य वेळेवर येत आहे. आजपर्यंत जो काही त्रास सहन केला आहे त्याच्या दुप्पट तुला पुढे जाऊन आनंद प्राप्त होणार आहे, यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुम्ही त्या आर्थिक प्रश्नांसाठी खूप काही प्रयत्न करत आहात. आता तुम्हाला अशा योग्य ठिकाणी ते तुमचे आर्थिक प्रश्न सोडवल्या जातील जिथे तुम्ही कधी विचार देखील केला नव्हता. देव म्हणतात, मला माहीत आहे या कलियुगात कुठेही जा, तो सर्वाधिक जवळ असावा तो पैसा. प्रत्येक ठिकाणी लागतो तो पैसा. होय बाळा, तुमची ती आर्थिक समस्या मी जाणत आहे. तेव्हा त्यावर तुम्हाला मी होकारार्थी उत्तर देत आहे की तुमचे पुढील काळात असे काही आर्थिक प्रश्न सुटण्यास तुम्हाला असे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे ज्या मार्गावर तुम्ही चालत राहिलात की तुम्हाला ते आर्थिक प्रश्न त्रास देणार नाहीत. तुम्हाला सुयोग्य वेळेवर ते सर्व काही प्राप्त होईल. ज्या वस्तूंची तुम्हाला आवश्यकता आहे ते सर्व काही योजनेनुसार देव तुमच्यापर्यंत देतील, यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमचे कार्य सुरू ठेवा, आपले प्रयत्न सुरू ठेवा आणि मग माझा चमत्कार तुम्ही प्राप्त कराल. धनाचा वर्षाव तुमच्यावर होताना तुम्ही स्वतः अनुभव कराल, कारण ती देवांची तुम्हाला एक दिव्य भेट असेल. तो माझा चमत्कार तुम्ही प्राप्त कराल. तुमच्या खूप काही आर्थिक समस्या त्या चमत्कारामुळे तुम्ही सोडवू शकाल. माझ्यावर, माझ्या वचनावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे आणि निरंतर देवाचे कार्य तुमच्याकरता सुरू आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुला कुठल्याही क्षणी चुकीच्या मार्गावर जाऊन त्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करून
काहीही चुकीचे करण्यापासून तुला दूर ठेवेल. माझ्यावर विश्वास कर. मी तुला त्याच मार्गावर नेऊ इच्छितो जिथे तुला सुख, समाधान, आनंद आणि प्रगती प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, सत्याचा मार्ग हा जरी कठीण वाटत असला तरी तो पुढे जाऊन अगदी सोपा आणि सरळ आहे. म्हणून त्याच मार्गावर क्रमण करत राहा. आज जरी थोडे कठीण वाटत असले तरीही चिंता करू नकोस. या सर्व काही चिंता व्यर्थ आहेत, कारण तुम्ही ते प्राप्त करणार आहात जे देव तुम्हाला देऊ इच्छितात. देवांच्या जवळ तुमच्यासाठी अफाट योजना आहे. देवांनी तुमची निवड त्या योजनेसाठी केली आहे. प्रत्येकाच्या भाग्यात ते सर्व काही नाही. ही निवड देखील प्रत्येकासाठी नाही. ती माझ्या विशेष बाळांसाठी आहे, जो प्रामाणिक मार्गाने चालायला तयार आहे, जो काही कष्टही सहन करायला तयार आहे, कारण त्याला ते मोठे सुख आणि तो मोठा आनंद प्राप्त करायचा आहे. तेव्हा थोडाफार संघर्षही करायची तयारी ज्यात आहे. आणि कधीही मागे वळून पाहायची ज्याला सवय नाही, तोच माझ्या आशीर्वादाला प्राप्त ठरेल आणि तो माझ्या दिशेने स्वतःच चालत येईल आणि ते सर्व काही सुख प्राप्त करेल, कारण मी त्याला जाणतो. तो सच्चा आहे, तो विद्वान आहे, तो बुद्धिमान आहे आणि तो आपले निर्णय घेण्यास खूप काही समर्थ आहे. तेव्हा त्याला ते माझे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि माझे चमत्कार देखील. देव म्हणतात, बाळा, तू स्वतःला समर्थाचा बाळ मानतोस ना? मग मी तुला असमर्थ कसा ठेवेल? कारण तुझ्यात ती बुद्धी आहे. ते कुशाग्र बुद्धिमत्ता तुला त्याचसाठी प्रदान केली आहे. तुझा देवावर, भगवंतावर विश्वास आहे ना? माझ्यावर विश्वास आहे ना? मग तू पुढे चालत राहा. थांबू नकोस. तुला ते मोठे यश गाठायचे आहे. त्याची सर्व काही नियोजन देवांनी केले आहे. तू फक्त आपल्या मार्गावर पुढे चालत राहा. जेव्हाही तुझ्या वाट्याला चांगले कर्म येतात ते करत राहा, कारण यामुळे तुम्ही ते आनंद प्राप्त करता. देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही सर्व काही मुबलक प्रमाणात प्राप्त करणार आहात. आजपर्यंत तुम्ही ज्या उणीवा सहन केल्या आहेत त्या मी माझ्या आशीर्वादाने पुसून टाकून त्या जागी तुम्हाला भरभराट आणि सुख, ऐश्वर्याचा आशीर्वाद देत आहे. मागील काळात तुम्ही जे दुःख, संकटे, पीडा आयुष्यातून खूप काही सहन केल्या आहेत, पण आता मात्र ती वेळ संपली आहे, कारण तुम्ही देवांचा धावा केला आहे. तुम्ही देवांपर्यंत आला आहात. देवाचे नामस्मरण केले आहे. काही संकल्पयुक्त पूजा केल्या आहेत. तेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. जो सच्च्या मार्गाने चालायला तयार आहे त्याला आता ते दुःख भोगावे लागणार नाही. त्या पीडा सहन कराव्या लागणार नाहीत. देव म्हणतात, पुढील काळात मी तुला मुबलक असे आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे, ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचणार आहे. आता काळजी करत वेळ घालवू नका. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, कारण या केलेल्या प्रयत्नामधूनच तुम्ही ते सर्व काही साध्य करणार आहात, प्राप्त करणार आहात. देव म्हणतात, अमर्याद संपत्ती आणि अमर्याद उत्साह तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. तेव्हा आता निश्चिंत आणि आनंदी होण्याची वेळ जवळ आली आहे. आजची रात्र तुमच्यासाठी तुमच्या दुःखांची, पीडांची शेवटची रात्र ठरेल, कारण मी तुमच्यातून ते सर्व काही दुःख काढून टाकण्यासाठी आलो आहे. आज मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. तुमच्या मनातील त्या वेदना पुसून टाकत आहे. तुमच्यातून ते क्लेश काढून टाकत आहे आणि त्या जागी विपुल
आनंद आणि विपुल असे सुख देत आहे, तेव्हा ते आनंदाने स्वीकार करा. तुमच्या या रात्रीत उद्यापर्यंत तुम्ही ते अनुभव करणार आहात जे तुम्हाला हवे आहे. तुम्ही ती मानसिक शांती अनुभव करणार आहात, कारण तुमच्या मनाला त्याची अत्यंत आवश्यकता आहे. मी तुम्हाला ती शांती देऊ इच्छितो. माझा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मनाला ती शांती प्रदान करेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला माझ्या नावाने तो विजय प्राप्त होणार आहे, कारण तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करत आहात. सुख, समाधान आणि योग्य आरोग्य तुला प्राप्त होईल. आता यात शंका घेऊ नकोस. विनाकारण घेतल्या जाणाऱ्या शंका आणि कुशंकांचे कुठे निरसन होत नाही, पण ते जर या क्षणालाच तुम्ही मनातून काढून टाकले तर मात्र माझे चमत्कार आणि आशीर्वाद सहजरित्या तुम्ही प्राप्त करता. तुमचे मन स्वच्छ राहते आणि तुम्ही ते प्राप्त करण्याच्या योग्य तयारीत राहता आणि ते लवकरच प्राप्त करता. त्यासाठी मन नेहमी स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही नामस्मरण करा. तितके तुम्ही माझ्या जवळ स्वतःला प्राप्त कराल आणि स्पष्ट देखील. आज तुमच्याकडे काय नाही हा विचार करत वेळ घालवू नका, कारण उद्या तुमच्याजवळ काय राहील यावर देव कार्य करत आहे. ते स्वीकारण्याची तयारी ठेवा आणि होय स्वामी, मी तयार आहे अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, तू भाग्यशाली आहेस. हा संदेश सोडून तू कुठेही गेला नाहीस. तेव्हा आता तुला एक सांगतो की तू भाग्यशाली आहे. तुझे जीवन परिपूर्णतेने आता समृद्धीकडे वळवल्यात जात आहे. तुम्ही जे काही अपेक्षित ठेवत आहात ते देवापुढे तुम्ही सांगितले आहे आणि देवाने ते ऐकले आहे. आता निश्चिंत राहा. तुम्ही पुढील काळात ते सर्व काही प्राप्त करणार आहात, यात तीळमात्रही शंका घेऊ नका. तुमच्या जीवनातील त्या सर्व काही अपुऱ्या जागा देवांच्या चमत्कारांनी आणि आशीर्वादांनी भरून देत आहे. ते आनंदाने स्वीकार करा. देवाच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. आशीर्वाद घेण्यासाठी मी तयार आहे अशी कमेंट करा. स्वामी देव तुमच्या जीवनातून ज्या ठिकाणी अंधाऱ्या जागा आहेत त्या ठिकाणी देवांचा प्रकाश देवत. तुमच्या ज्या काही शुभ इच्छा आहेत त्या पूर्ण करोत. तुम्हाला ते सुख, वैभव, आनंद आणि ते चांगले आरोग्य प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.